नमस्कार मित्रांनो, आज आपण निधन वार्ता घेणार आहोत. निधन वार्ता टॉपिक 9. के. कस्तुरी रंगन. आता लक्षात ठेवा, कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचा जन्म हा 24 ऑक्टोबर 1940 रोजी एर्नाकुलम, केरळ येथे झाला. यांचा मृत्यू हा 25 एप्रिल 2025 रोजी बेंगळूर, कर्नाटकमध्ये झाला. त्यांचा जन्म 1940 केरळमध्ये. हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आहेत. ओळख लक्षात ठेवा, विचारता आयोग 1994 ते 2003 या दरम्यान ते इस्रोचे 5वे अध्यक्ष होते, म्हणून महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. इस्रोचे 5वे अध्यक्ष ते भारतीय अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि अंतरिक्ष विभागाचे सचिव म्हणून बी काम पाहिले त्यांनी. निधनापर्यंत राजस्थान केंद्रीय विद्यापीठ आणि NIIT विद्यापीठाचे कुलपती होते. लक्षात ठेवा, ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू तसेच कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2003 ते 2009 या दरम्यान ते राज्यसभाचे सदस्य होते आणि ते भारताचे नियोजन आयोगाचे सदस्य होते. लक्षात ठेवा, अध्यक्ष उपाध्यक्षाने ते सदस्य होते. पुन्हा 2004 ते 2009 दरम्यान बेंगळूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे संचालक होते ते. त्यांना पद्मश्री 1982 मध्ये, पद्मभूषण 1992 मध्ये आणि पद्मविभूषण 2000 मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात. लक्षात ठेवायचं, त्यांना राष्ट्रीय 3 पुरस्कार भेटलेले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. पद्मचे 3 बी भेटलेले आहेत. ते भारताच्या पहिल्या 2 प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह भास्कर 1 आणि भास्कर 2 प्रकल्पाचे संचालक होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधल्या समितीचे अध्यक्ष होते ते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यासाठी 2021 मध्ये स्थापन केलेल्या समितीचे देखील ते अध्यक्ष होते. त्यांना तब्बल 27 विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी दिलेली. असे हे के. कस्तुरी रंगन यांची 24 केरळमध्ये 1924 मध्ये जन्म झाला. लक्षात ठेवायचं. आता लक्षात ठेवा, MGS नारायण. पूर्ण नाव काय? डॉक्टर मुत्तय्यल गोविंद मेनन शंकर नारायण. यांचा जन्म झाला आहे 24 ऑगस्ट 1932 रोजी पूनम, मद्रास म्हणजे तमिळनाडूमध्ये. एप्रिल 1925 मध्ये त्यांच्या कोझिकोड, केरळ येथे मृत्यू झाला. तर ते कोण होते? त्यांची ओळख लक्षात ठेवा, ज्येष्ठ इतिहासकार व शिक्षण तज्ज्ञ होते ते. 2001 ते 2003 पर्यंत भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष होते. 1976 ते 1999 पर्यंत ते कालिकत विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख होते. डॉक्टर नारायण पेरुमल्स ऑफ केरळ या त्यांच्या PhD प्रबंधासाठी प्रसिद्ध होते. कोणत्या प्रबंधासाठी? पेरुमल्स ऑफ केरळ. लक्षात ठेवा. त्यांची इतर पुस्तकामध्ये कोणते आहेत? कल्चरल सिम्बॉयसिस इन केरला. पुन्हा कालिकत द सिटी ऑफ द ट्रूथ रिव्हिजिटेड. लक्षात ठेवा, हे 2 पुस्तकं आहेत त्यांचे. आणि हे पेरुमल्स ऑफ केरळ हे त्यांचं काय प्रबंधासाठी, ते PhD प्रबंधासाठी प्रसिद्ध होते. एक इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म 1932 मध्ये तमिळनाडूमध्ये. आता खाली बघा, मुथू कलारिकर. 6 जानेवारी 1948 रोजी कोट्टायम, केरळ येथे त्यांचा जन्म झाला आहे. एप्रिल 2025 रोजी चेन्नई, तमिळनाडूमध्ये त्यांचा मृत्यू. हे प्रसिद्ध भारतीय हृदयरोग तज्ज्ञ होते. लक्षात ठेवा, आयोगाच्या मागे बी हृदयरोग तज्ज्ञावर क्वेश्चन विचारलेला आहे. कोण? मॅथ्यू कालिकर. आता कलारिकलर. त्यांना भारतात अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. हे बी ओळख त्यांची लक्षात ठेवा. अमेरिका, जकार्ता, ओमानमध्ये त्यांनी काम केले आहे. 2000 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे मॅथ्यू कलारिकर. आता समोर पोप फ्रान्सिस. कॅथोलिक ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च नेते 266वे पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी व्हॅटिकन सिटी येथे निधन झाले. मूळ नाव काय होतं त्यांचं? जॉर्ज मारियो बर्गोग्लियो. पुन्हा त्यांचा जन्म झाला 17 डिसेंबर 1936 मध्ये ब्युनॉस आयरेस, अर्जेंटिनामध्ये. ते इटालियन स्थलांतरित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची 1969 मध्ये जेसुईट पुरोहित म्हणून नियुक्ती झाली. जेसुईट पुरोहित म्हणून. 1976 ते 83 दरम्यान त्यांनी अर्जेंटिनाच्या हिंसक हुकुमशाहीच्या कालखंडात त्यांनी धार्मिक नेतृत्व केले. 1998 मध्ये ते ब्युनॉस आयरेसचे आर्च बिशप झाले. तर 2001 मध्ये ते कार्डिनल बनले. त्यांनी 13 मार्च 2013 रोजी 266वे पोप म्हणून निवड झाली त्यांची 2013 मध्ये. लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप.
पुन्हा जेसुईट परंपरेतील पहिले पोप सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्यानंतर फ्रान्सिस हे नाव धारण करणारे ते पहिले पोप. इराकला भेट देणारे आणि शिया पंथाच्या धर्मगुरूंची भेट घेणारे पहिले पोप. आजवरच्या इतिहासातील ते पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. कोण? पोप फ्रान्सिस्को. लक्षात ठेवा. खाली कोण आहे आता? दरिपल्ली रमैया. 1 जुलै 1937 रोजी रेडीपल्ली खम्मम, हे खम्मम तेलंगणामध्ये. लक्षात ठेवा. 12 एप्रिल 2025 रोजी त्यांची मृत्यू झाला. ते सामाजिक वनीकरण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे भारतीय सामाजिक कर्ते होते. लक्षात ठेवा. कशासाठी? वनीकरणासाठी. 2017 त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना स्थानिक पातळीवर वनजीवी रमैया आणि चिट्टू रमैया म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवा. वनजीवी रमैया आणि चिट्टू रमैया म्हणून ओळखले जाणारे भारतीय वनीकरण उपक्रमासाठी ओळखले जाणारे कोण होते? तर दरिपल्ली रामैया. पुन्हा त्यांना भारताचे वृक्षपुरुष म्हणून ओळखलं जातं, असं बी आयोग विचारण म्हणून देखील ओळखले जाते. व्यवसायाने कुंभार असलेल्या रमैया यांनी संपूर्ण आयुष्यात 1 कोटीपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. ते अनेकदा वृक्षो रक्षिता अशी संस्कृत ओळ लिहिलेली लाकडी फळी घालून असायचे. 1995 त्यांना वनसेवा पुरस्कार तर 2005 त्यांना वनमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना अमेरिका स्थित अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसने मानद डॉक्टरेट पदवी म्हणून प्रदान केलेले. लक्षात ठेवा, ही महत्त्वाचं आहे. पुन्हा आता कोण? दरिपल्ली रामैया. आता हे बघा, कुमुदिनी लाखिया. 17 मे 1930 रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 12 एप्रिल 2025 रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ओळख काय होती? भारतीय कथ्थक नर्तक आणि नृत्य दिग्दर्शिका. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी बिकानेर घराण्यातील सोहनलाल यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी समकालीन नृत्यातील प्रणेते मानले जाते. त्यांनी उमराव जान 1981 या हिंदी चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शक केले आहे. 1967 अहमदाबाद येथे कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना केली. कुठं? अहमदाबादमध्ये. लक्षात ठेवा, त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत. म्हणजे पद्ममधले 3 बी, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. पद्मश्री भेटला 1987, पद्मभूषण भेटला 2010 आणि पद्मविभूषण भेटला 2025. त्यांना संगीत नाटक अकादमी टागोररत्न पुरस्कार भेटला 1982. कुमुदिनी लाखिया. आता खाली मनोज कुमार आहे. मनोज कुमार 24 जुलै 1937 रोजी अब्बोटाबाद, पाकिस्तानमध्ये हे 4 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी मूळ नाव आहे त्यांचं. ओळख आहे? भारतीय अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थलांतरित झाले होते. कुठं? दिल्लीत. पहिला चित्रपट होता त्यांचा फॅशन ब्रँड 1957चा. 1961 आलेल्या काच की गुडिया या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली होती. कोण? मनोज कुमार. मनोज कुमारने 1967 दिग्दर्शित झालेला उपकार हा दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिला चित्रपट होता. म्हणजे उपकार हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता मनोज कुमार यांचा. त्यांनी एकूण 54 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1999 प्रदर्शित झालेला मैदान-ए-जंग हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ठरला. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांना भारत कुमार हे टोपण नाव मिळाले. लक्षात ठेवा, भारत कुमार हे त्यांना टोपण नाव मिळालेले. त्यांना मिळालेले पुरस्कार: त्यांना पद्मश्री पुरस्कार 1992 मिळाला, दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 मिळाला, किशोर कुमार पुरस्कार 2008, राज कपूर पुरस्कार 2010, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटला त्यांना, फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार भेटला, हे बी महत्त्वाचं आहे. 2004च्या निवडणुकीआधी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता, हे बी लक्षात ठेवा. त्यांनी BJPमध्ये प्रवेश केला होता. आता खाली रमाकांत रथ 13 डिसेंबर 1934 रोजी कटक, ओडिसामध्ये त्यांचा जन्म झाला. 16 मार्च 2025 रोजी भुवनेश्वर, ओडिसामध्ये मृत्यू झाला. ते प्रसिद्ध ओडिया कवी होते. त्यांचं शिक्षण MA इंग्रजी साहित्य
रेव्हेन्शा कॉलेजमधून झालं होतं. 1957मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे आय एस सेवेत ते दाखल झाले ते. 1992मध्ये ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून ते निवृत्त झाले. 1993 ते 98 दरम्यान ते साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते, लक्षात ठेवा. आणि 98 ते 2003मध्ये ते साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष बिन अध्यक्ष बी झालेले ते. त्यांना पुरस्कार कोणते कोणते मिळाले आहेत? साहित्य अकादमी पुरस्कार 1977, सरला पुरस्कार 1984, सरस्वती सन्मान पुरस्कार 1992, पुन्हा बिशिवा सन्मान 1990. आता लक्षात ठेवा, पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे त्यांना 2006मध्ये आणि साहित्य अकादमी फेलोशिप 2009मध्ये. आता महत्त्वाचं काय आहे याच्यात? साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली त्यांना, पुन्हा पद्मभूषण पुरस्कार भेटला आहे त्यांना, साहित्य अकादमी पुरस्कार 1977चा भेटला आहे त्यांना, सरस्वती सन्मान बी भेटला आहे. आता प्रमुख काव्यसंग्रह त्यांचे कोणते आहेत? केते दिनारा, पुन्हा अनेका कोठारी, पुन्हा संदिग्धा मृगया, सप्तम ऋतू, सचित्र अंधार, श्री राधा आणि श्रेष्ठ कविता हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह आहेत. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. रमाकांत रंत 1934मध्ये ओडियामध्ये प्रसिद्ध ओडिया कवी आहेत ते. आता बघा, देवेंद्र प्रधान 16 जुलै 1941 रोजी नालन ओडिसामध्ये त्यांचा जन्म झाला. 17 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला. राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी BJP. 1998 ते 2004मध्ये लोकसभा सदस्य होते ते देवगड मतदारसंघातले. 1998 ते 2000 या साली ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री होते. 2000 ते 2003मध्ये ते केंद्रीय कृषी राज्यमंत्री होते. 2001 ते 2002मध्ये ते BJPचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते, अध्यक्ष नव्हते. ओडिशा भाजपचे 3 वेळा ते प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होते. आता संक्षिप्तमध्ये काय आहे? एस पट्टाभी रामन माजी लष्कर उपप्रमुख येते, लष्कराचे उपप्रमुख. लेफ्टनंट जनरल एस पट्टाभी रामन यांचे 27 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. त्यांनी बॉम्बे सॅपरचे कर्नल कमांडंट म्हणूनही काम केले होते. भारतीय लष्कराच्या माहिती प्रणालीचे पहिले महासंचालक आणि भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या ऑपरेशनल कमांडचे म्हणजेच वेस्टर्न कमांडचे आर्मी कमांडर अशा विविध प्रतिष्ठित पदावर त्यांनी 40 वर्षे काम केले आहे. 2006मध्ये आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणूनही ते निवृत्त झाले. आता पुढं बघा, माधव वझे हे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील छोट्या श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे 7 मे 2025 रोजी निधन झाले आहे. किथ रेमंड स्टॅकपोल ऑस्ट्रेलियाचे माजी उपकर्णधार ते स्टॅकपोल, लक्षात ठेवा. सलामीवर क्रिकेटपटू किथ रेमंड स्टॅकपोल यांचे 22 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 84व्या वर्षी मेलबर्न येथे निधन झाले. 1973मध्ये त्यांनी विस्डेनच्या क्रिकेट ऑफ द इयर म्हणून घोषित केले जाते. एवढं महत्त्वाचं नाही आहे. मारिओ वर्गास लोसा पेरू या देशाचे प्रसिद्ध कादंबरीकार, पत्रकार आणि राजकारणी. कोण? मारिओ वर्गास लोसा यांचे 13 एप्रिल 2025 रोजी लिमा येथे निधन झाले. 2010मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. कुणाला? मारिओ वर्गास लोसा, पेरूच्या त्या प्रसिद्ध कादंबरीकार. आता हरिदत्त कापरी भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार हरिदत्त कापरे यांचे 9 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. 1969मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कापरे यांचा जन्म 1942मध्ये उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील मोनावी गावातील चारेया खान गावात झाला. कापरे यांनी 1965 ते 1978पर्यंत भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले. हे बास्केटबॉलचे कर्णधार म्हणून बी होते. आता राम सहाय पांडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकनृत्य कलाकार राम सहाय पांडे यांचे 8 एप्रिल 2025 रोजी मध्य प्रदेशातील सागरी जिल्ह्यात निधन झाले. बुंदेलखंडमधील या कलाकाराने 60 वर्षे राय लोकनृत्य लोकप्रिय केले. राय हे दुर्लक्षक बेदिया समुदायाशी संबंधित आहे. त्यांनी 18 देशांमध्ये 100हून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. 2022मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना नृत्य शिरोमणी ही पदवी देखील मिळाली आहे.
आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांची आदिवासी लोककला परिषदेत नियुक्ती केली. नृत्य शिरोमणी पद्मश्री पुरस्कार आहे त्यांना. बेदी या समुदायासाठी विशेष राय नावाचं लोकनृत्य जे लोकप्रिय केले त्यांनी रामसाहेब पांडे यांनी. आता खाली बघा, कृष्णलाल चड्डा प्रख्यात फलोत्पादक शास्त्रज्ञ कृष्णलाल चड्डा वय 88 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हे फलोत्पादक शास्त्रज्ञ होते. सन 2012 ते चड्डा यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चड्डा यांची कृषी आणि फलोत्पादक विषयावरील 30 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी राष्ट्रीय प्राध्यापक असलेले चड्डा यांचा जन्म सियालकोट येथे आता पाकिस्तानात 1936 झाला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेतून त्यांनी संशोधन करून 1964 PhD मिळवली. चड्डा यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपदही भूषवले होते. आता बघा, जॉर्ज एडवर्ड फोरमन यांनी अमेरिकेतील व्यावसायिक बॉक्सर, मंत्री आणि लेखकांचे 21 मार्च 2025 रोजी निधन झाले. बिग जॉर्ज या टोपणनावाने ते ओळखले जात होते. बॉक्सर, मंत्री होते. कोण? जॉर्ज एडवर्ड फोरमन. कुठले होते? अमेरिकेचे होते. आता एवढं काय गरजेचं नाही. गरिमेला बाळकृष्ण प्रसाद प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय भक्तिगायक आणि संगीतकार गरिमेला बाळकृष्ण प्रसाद यांचे 9 मार्च 2025 रोजी तिरुपती, आंध्र प्रदेश येथे निधन झाले. ते कर्नाटक आणि भक्तिसंगीतातील एक प्रमुख व्यक्ती होते. 1978 ते 2006 पर्यंत त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानचे आस्थान विद्वान, दरबार संगीतकार म्हणूनही काम केले आहे. 2020 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोण? गरिमेला बाळकृष्ण प्रसाद. आता फ्रेड स्टोल 3 डेव्हिस कप विजेत्या संघाचे सदस्य असलेले ऑस्ट्रेलियन टेनिसपटू फ्रेड स्टोल यांचे 6 मार्च 2025 रोजी निधन झाले. त्यांनी फ्रेंच ओपन 1965 आणि अमेरिकन ओपन 1966 विजेतेपद पटकावले होते. त्यांनी 4ही ग्रँड स्लॅम दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहेत. कोण? फ्रेड स्टोल. एवढंच लक्षात ठेवा. रॉन ड्रेपर सर्वात वयस्कर जिवंत कसोटीपटू रॉस ट्रेपर यांचे गेकेबेरा येथे 28 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 98 वर्षी निधन झाले. ते दक्षिण आफ्रिकेचे होते. कसोटी क्रिकेटपटू होते रॉन ड्रेपर. आता पद्माकर शिवलकर भारतीय क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे 3 मार्च 2025 रोजी मुंबई येथे निधन झाले. शिवलकर यांनी 20 वर्षांहून अधिक काळ बॉम्बेकडून खेळले आणि ते संघाचे आतापर्यंतचे सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत. ते गोलंदाज आहेत, लक्षात ठेवा. भारतीय क्रिकेटपटू आहेत पद्माकर शिवलकर. अशा प्रकारे सुरुवातीच्याच महत्त्वाचे आता के कस्तुरीरंगन, पुन्हा MGS नारायणन, मॅथ्यू कलारिकल, पुन्हा पॉपची काय गरज नाही, दरिपली रमैया, कारण की चेट्टू रमैया वनजीवी रमैया म्हणून ओळखले जातात. पुन्हा कुमुदिनी लखिया, मनोज कुमार हे महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा.